तर नमस्ते. आज 2-3 महिन्याच्या नंतर मी नमस्ते घालते, कारण सगळ्यालाच माहिती आहे संस्थेची कंडिशन काय होतं आता. पण संस्था तर 2017 पासून चालू आहे, 2017 पासून काम करते. पण अशा काही चांगल्या लोकांची ओळख होती जे आपल्यापेक्षा खूप चांगलं काम करतायत आणि चांगलं मार्गदर्शन करतायत. तर एक वेळ होती की ते आबांकडे मी गेले होते. आबा म्हणजे मारुती आबा तुपे, हडपसरचे नगरसेवक आहेत. मी त्यांच्याकडे बघते आबांकडे, कारण आबांना बघून असं वाटते की माझ्या घरी माझे वडील आले. आज सगळ्यांना माहिती आहे वडिलांबरोबर वेगळी एक माझं हे आहे, म्हणजे माझ्या वडिलांनी कधी मला मुलगी म्हणलं नाही. पण आज असे काही घरी आलेत माझ्या वृद्धाश्रमाला, यांचे पाय लागले. मला खूपदा वाटायचं माझ्या वृद्धाश्रमामध्ये आबा यावे, आबांनी बघावं माझं काम. तर मी आणि माझे मिस्टर आबांकडे गेलो होतो. तेव्हा आबा इतके म्हणजे कपडे मळकट घातलेले, आणि असं वाटलं हे आबा आहेत का. मला सांगितलं कुणाल भाऊनी, हे बघा तिकडे आबा उभारले. म्हणजे पहिली भेट होती ती, आणि मी बघितल्यावर आबांना म्हणलं हा एवढे मळकट कपडे घातलेलं आणि ते जनावराला हे करतायत, किंवा लहान छोट्याशा मुलाला एवढा मोठी घाण आली नाकातून, परत घेतलं आबांनी पुसलं. हे खरंच मारुती आबा तुपे आहेत का. म्हणजे इथले नगरसेवक आहेत, एवढे 100 मुलं आहेत त्यांच्याकडं, सगळे बाळगोपाळासारखे खेळतायत, छोट्या छोट्या गायी आहेत, छोटे छोटे गायींचे वासरं आहेत, पुन्हा अजून मोठ्या मोठ्या गायींसाठी काम. मी बघून असं भिन्न झाले होते सगळं. आणि माझं 1 BHK होतं सोसायटीमध्ये, साई विश्व सोसायटीमध्ये. तर ते बघितल्याच्या नंतर मला वाटलं की मला माहित आहे की आबांचं लग्न पण नाही झालेलं. आबांनी त्या समाजाला माझं म्हणलंय. म्हणजे आपण फक्त आपल्यासाठीच म्हणतो, माझी मुलं, माझा संसार, माझा पाहुणा, माझा रावळा, माझे नाते, माझे गोते, हे करतो. पण मी आबांकडे गेल्यावर शिकले याच्या पलीकडे काहीतरी आहे बघ, आणि हे माझं काहीच नाही. असे ढीग होते आबांकडे सगळ्या गोष्टींचे. पण आबा मळकट कपड्यामध्ये होते, तर बघून खूप कुठंतरी मनाला असं वाटलं की माईंडकडे गेले होते तेव्हा एक वेगळी माईंडनी शिकवलंय मला. मी माईंडकडे नेहमी म्हणते, मी माईंडकडे काम केलं. माईंडकडे काम केलं म्हणजे माईंडकडे पोट भरलं माझ्या मुलांचं माझं. पण माईंडकडून एक वसा घेऊन बाहेर पडले. मी बाहेर पडल्याच्या नंतर मला अजून अशी काही लोक भेटली की त्यांनी एक वेगळं दिलं मला, तुला काहीतरी वेगळं देऊन पुढं चालायचं. तर आबांकडे बघून एक वेगळी स्वतःला एनर्जी आली, ऊर्जा आली. का आपण का नाही करू शकत. आबांनी एकच सांगितलं होतं त्यावेळेस, तर माई जसं सांगितलं तसंच आबा तुम्ही सांगितलं होतं, आठवते का तुम्हाला, की तू घाबरू नको आणि तुला लागल घेऊन जा आणि जाऊन भेट तू. तर कुणाल भाऊनी आत्तापर्यंत मला कधी नाही म्हटलं नाहीये. टेम्पो भरून, रोहितला वज्ज येत नव्हतं, रोहितला घाम यायचा भरल्यावर टेम्पोमध्ये. तर एक वेगळा आदर्श आहे आबा तुमच्याबद्दल, म्हणजे नेहमी असणार. मी सांगते की आज गोपीनाथ मुंडे साहेब असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, विलासराव देशमुख असतील, महाजन असतील, मी त्या भागातली मुलगी आहे. या सगळ्या नेत्यांनी चांगलं काम केलं. आबा म्हणजे ही समाजासाठी करणारी नेते होते. एक ओढ होती गरीब गोरांसाठी, तर ती ओढ माझ्या गावाकडच्या त्या यांच्याकडे बघून तुमच्याकडे बघितली. पुण्यामध्ये एक ओढ निर्माण होती. तुम्हाला जशी ओढ आहे मला काहीतरी समाजासाठी करायचंय, तर ती मी तुमच्याकडून शिकलेली. आणि आज तुम्हाला नाही माहिती की मला इतका आनंद झाला, माझ्या वडिलांचे पाय लागल्यासारखं वाटलं. तर आणि असं असावं आणि असे माणसं शोधावे माणसांनी. मला आबांनी फोन केला, विचारलं काय पाहिजे, काय घेऊन येऊ द्या, काय. फक्त आबांना म्हटलं आबा मला आशीर्वाद द्या, कारण आता 3 महिने झाले हे गेलेत. मी कधी युट्यूबच्या समोर रडलेली नाहीये, मला व्हिडिओच्या समोर रडायचं नाहीये, हारायचं नाहीये. पण आज असं वाटलं माझे स्वतःचे वडील माझ्या घरी नाही आले, काय झालं तुझ्या नवऱ्याला विचारायला, पण आज आबा आले. तर शब्द नाही येत आबा माझ्याकडे तुमच्या सांगण्याला. तुम्ही सगळी लोक माझ्या घरी आला. तर जेव्हा मुलगी दुसऱ्याच्या घरी जाते तेव्हा तिला वाटतं की सगळी नाती होते असावी, पण आमच्या घरच्यांनी मुली म्हणून तिरस्कार केला. माझे मिस्टर म्हणजे नवरा गेल्यावर नाही सांगू शकत आबा, पण नाही विचारलं वडिलांनी आतापर्यंत की का गेला तुझा नवरा, काय करतेस पुण्यासारख्या शहरामध्ये, कशी आहेत तुझी मुलं, कसं चालवते संसार, काय नाही विचारलं. काही
जाऊ दे, ते सगळं खूपच मोठं आहे वादळ. पण त्याच्या आधी मी शिकले, सगळ्यांकडून शिकले. आणि ही जी लोक आहेत आपल्याकडे राहिलेली आज, तर त्यांना खूप दुःख आहे. कोरोनामध्ये घरं गेली, मुलं गेली, मुलं गेल्या, सुना गेल्या, पूर्ण परिवार गेला, घराला कुलप लागली. तर ही लोक आहेत इथं बसलेली सगळी. आणि हे गेल्याच्या नंतर माझं कुणीच मेलं नाही माझ्यासाठी, म्हणजे जीव सोडला नाही माझ्यासाठी, माझ्या मुलांसाठी किंवा माझ्याकडे माझ्या कपाळाला टिकली नाही म्हणून अंकलने तिथं बसून जीव सोडला. ते गुजराती होते, मी मराठी होते. नातं रक्त काही नाहीये. मला कळलंय की माणसात शोधायचा असतो. तर मी यांच्यात शोधला आबा, आणि ती ओळख माईंनी करून दिली. आणि तुम्ही जाणीव करून दिली की तुला कसं सांभाळायचंय, तुला कसं करायचंय. तर तुम्ही जे त्यापूर्वी मदत केलेली आजही भरभरून आहे. आणि तुम्ही आज एवढं आणलंय, ह्या मुलीला 2 महिने काय 6 महिने जाईल. आणि कुणाला तर मी खरंच धन्यवाद देईन की त्यांचा पहिला शब्द असतो की काय कमी आहे ताई, तुम्ही सांगा मी पाठवतो. तर आज सगळेच आलेले आहेत, सगळे आज सरपंच पण आहेत कोलोडीचे, आणि स्वामींचे भक्त आलेले आहेत. स्वामी आले आमच्या दारामध्ये, आणि सरांचं पण आहे. म्हणजे सगळेजण आज इथं आल्यामुळं, कधी कोणी एवढं आलं नव्हतं, पण आबा आज मला खूपच छान वाटलं आल्यामुळं. तुम्ही मी शब्दात नाही व्यक्त करू शकत. कसं वाटलं तुम्हाला सगळ्याला? छान वाटलं. आमचं सर तुमच्या किती छान दिसतात आबा. आबा आहेत की सगळे आहेत तुमच्या पाठीशी. मग मी काय सांगितलं, अजिबात रडायचं ते आम्हाला लय दुःख आहे बस दादा. आबा लय सर गेली, लय दुःख आहे आम्हाला. नाही रडायचं नाही, मी सांगितलं सगळ्याला. कोणीच रडायचं नाही. हा आहे की आपले आबा आपल्याला. हा मग सगळे आहेत तुम्हाला. आपल्या भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त, त्यांची जयंती 25 तारखेला आहे. आणि आदरणीय लोकनेते ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे साहेब यांची जयंती 12 तारखेला झालेली आहे. 12 तारखेपासून तर 25-26 तारखेपर्यंत आपण एक सेवा पंधरवडा म्हणून साजरा करायचं ठरवलं. आणि रोज एका वेगवेगळ्या संस्थेला आपण जी काही गरज त्या ठिकाणी असेल ती देण्याची आपण व्यवस्था करतोय. आणि आज त्याचा हा 8वा दिवस आहे, 9वा दिवस आहे. आणि ह्या 9व्या दिवशी आम्ही ज्या ठिकाणी आलेलो आहे ते माझंच घर आहे, आणि माझ्याच घरी मी या ठिकाणी आलेलो आहे. आता ज्योतिताईंनी म्हणलं की माझे वडील आलेत, पण मी ताईला सांगू इच्छितो की कुणालसारखा भाऊ तुझ्या बरोबर आहे, माझ्यासारखा वडील तुझ्या बरोबर आहे. आयुष्यामध्ये तुला कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही याची आम्ही जबाबदारी आजच या ठिकाणी घेतो. आज या ठिकाणी जरी 9 वृद्ध असेल, पण भविष्य काळामध्ये 900 वृद्ध सुद्धा तू सांभाळण्याची तयारी ठेवू. तुला कुठल्याही प्रकारची कमतरता पडणार नाही, हा एक वडील म्हणून तुला मी या ठिकाणी शब्द देतो. कारण समाजामध्ये एका महिलेने पुढे येऊन काम करणं एवढं सोपं नाही. आणि तू एवढं मोठं धाडस केलंय. पहिल्यांदा ज्या वेळेला आली आमच्याकडं, त्याला तू ठरवलं की मला एक वृद्धाश्रम सुरू करायचं. आणि त्यावेळेला आम्ही सांगितलं की तू कर, तू काय काळजी करू नको. आणि तू खऱ्या अर्थाने धाडस दाखवलं आणि हे केलं. आणि हे करत असताना दर महिन्याला तुला जी मदत आहे ते कुणाला तुला मदत पुरवतो हे मला आत्ता कळालं ऍक्च्युली. म्हणजे दाता कसा असावा तर कुणाल सारखा असावा. आणि कुणालने तुला दरवेळेला जी मदत केली ती, आणि मी कुणाला आता तुझ्या देखत सांगतो की आयुष्यात ताईला कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही याची तू जबाबदारी आजपासून घ्यायची आहे. फक्त ताईचा शब्द तू फक्त झेलायचा आणि ते तू पूर्ण करायचं आहे. आज या ठिकाणी आलो, खरंच मी पण धन्य झालो की आपल्या माध्यमातून या ठिकाणी ताईने एवढं मोठं काम सुरू केलेलं आहे. आणि या वृद्धांकडे पाहिल्यावर खरंच की तू किती यांना जीव लावती हे त्या मावशीच्या आजीच्या बोलण्यावरून लक्षात आलं की तू किती यांच्यावर प्रेम करती. कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही जाऊन आलो, पण एवढं प्रेम देणारी माई, आई, बहीण मी कधीच पाहिली नाही, मुलगी कधीच पाहिली नाही. हे तुझ्या रूपाने मला आज या ठिकाणी पाहायला मिळालं. ह्या वस्तू किरकोळ आहे काय, तू जे मागण ती द्यायची तयारी आमची. कारण आज तू माझ्यासारख्याला बाप मानलं
तर बापाचं कर्तव्य असतं की मुलीचं कन्यादान करण्यापासून तर मुलीचं शेवटपर्यंत जे काय आहे ते करण्याची जबाबदारी ही बापाची आहे. त्यामुळे तू आयुष्यामध्ये कधी मागं फिरून पाहू नको, तू पुढे जात राहा. तुला कुठलीही कमतरता भासली तर भविष्य काळामध्ये द्यायची जबाबदारी माझी आहे, कुणालची आहे. आणि आम्ही आज या ठिकाणी आलो. सेवा सप्ताहातला 9वा दिवस आम्ही या ठिकाणी साजरा केला. म्हणजे 8 दिवस काय वाटलं नाही, पण 9व्या दिवशी ज्या वेळेला आम्ही इथं आलो हे सगळं वातावरण पाहिलं, खऱ्या अर्थाने मी जे काम करतोय, कुणाल जे काम करतोय ते सार्थक झालं असं आज मला खऱ्या अर्थाने वाटलं. आज या ठिकाणी आम्ही सर्व आलो, या ठिकाणी आम्हाला तुम्ही येण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या या वृद्धाश्रमाचे आभार मानतो. संध्याकाळी आपल्याला आपल्या इथं राहणाऱ्या आजी आजोबांना नाश्ता दिलेला आहे. तर त्यांचा आज वाढदिवस आहे. मनीषा अविनाश अपसिंगकर यांचा वाढदिवस आहे आणि ते राहणार तुळजापूरच्या आहेत. तर त्यांनी सांगितले की ताई आज माझा वाढदिवस आहे, तर माझ्या वाढदिवसानिमित्त इथं राहणाऱ्या आजी आजोबांना तुम्ही काहीतरी खाऊ द्या आणि माझा वाढदिवस इथं पण साजरा करा. तर आता आम्ही मनीषा ताईचा वाढदिवस साजरा करतोय आणि मृदुला आजी गाणं म्हणणार आहे. आम्ही सगळेच गाणे म्हणू लागणार आहे. मृदुला आजीला म्हणा. बार बार दिले आई, बार बार दिले आई, तुझी हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू मनीषा, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे मनीषा, हैप्पी बर्थडे. तर आता सगळे मिळून आपण मनीषाताईच्या वाढदिवसाचा केक कापू. केक कापला आहे. खूप खूप शुभेच्छा मनीषाताई वाढदिवसाच्या. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आमचा आशीर्वाद आहे तुम्हाला सगळ्यांना, सगळ्यांचा सगळ्यांना आशीर्वाद आहे. आशीर्वाद आमचा तुम्हाला खूप सारा आशीर्वाद आहे आमचा म्हणा. खूप सारा आशीर्वाद आहे तुम्हाला. तर मृदुलाजीने काय मागितलं होतं? समोसे. समोसे. तर ही तुझे 2 समोसे आणि केक घ्या. अजून कोण समोसे मागितलं होतं? मी नाही वडापाव मागत आहे. हा तुझा वडापाव आहे माझ्याकडं, आहे माझ्या लक्षात. कुंभारचं आहे ना? यांनी भंडारीनी. हे भंडारीना द्या. आणि कुमारचे 2 समोसे. मंगल मावशीच्या काय आहेत? कचोरी घ्या कुमार. हे तुमचं आहे, ठेवा तिकडं. आणि मंगल मावशीच्या कचोऱ्या. हात देऊन 2 कचोऱ्या. काय मंगल मावशी? घ्या घ्या. आता वडापाव कुणाकुणाचे आहेत? वडापाव कुणाकुणाचे आहेत? आता तू येऊ नको खाली. सुशला मावशी खाली ते माझा वडापाव म्हणेल. नाही यायचं. हा देते. हे भामा मावशीचे 2. हा द्या द्या तिकडं. भामा आजीला द्या. तर सगळ्याला छानपैकी नाश्ता देऊन झालेला आहे. आणि बघा इकडं ज्याला ज्याला आवडत होतं ते आणलेलं आहे. हा गरम आहे का? गरम गार आहे का गरम आहे? मीडियम आहे ना? फोडून खावा. वडेपाव खावा. चटई टाकून बसायची सगळ्यांनी. काय पाहिजे? मला एक मिरची द्या. कसा आहे वडापाव? मिरची छान. गरम 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 आहे आणि मिरची पण छान आहे आणि थंड वाजते. आणि थंड वाजते. असंच एक दिवस हॉटेलमध्ये जाऊ खायला आपण सगळे. हा जायचं का? जायचं ना आपण. आता इथं कमी खातोय का? राकेश खायचं नाही का? मला एक मिरची. काय झालं? काय नाही. हा काय नाही. काय द्यायचंय? मिरची पाहिजे. सुशला मावशी काय झालं? तुला नाही देणार, पण मागितलं बी तर नाही देणार. वडापाव असा घालून खायचा असतो मधी. हा मधी. हा त्याच्यामध्ये काढायचं असतं. काढ. हा आणि आता हा पाव त्याच्यामध्ये घालायचा असतो आणि खायचा असतो. नाही तू खा. तू खा. हा खा तू. समोसे चांगले आहेत का? चांगले. मिरच्या पाहिजे कुमार मॅडमला पण.
हे घ्या कुमार मॅडम मिरची. भामा आजीला मिरची पाहिजे. बस काय एवढी बघा, नाहीतर नाही लूज मोशन लागायचं. नाही लागत मला ताई. नाही लागत. तुम्ही पण करत आहे नाश्ता. हो करणार आहे मी.